नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि अतिशय रंजक आणि नवीन वळणावरती आलेल्या या मालिकेच्या या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता सगळं सत्य समोर येताच इकडे आता सगळं लक्षात घेऊन जगन्नाथ सावलीला म्हणतो की सावली आता येणार आहे खूप मोठं वादळ. पण लगेच आता सावली ही उठून उभा राहते आणि म्हणते की पण बाबा, यामध्ये माझा काही दोष आहे का? आणि आता सावली म्हणते की माझं आणि आबीरचं जग तिकडे खूप सुखात होतं, का आणलं मला तुम्ही परत या जगात? तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की या दुःखाच्या जगात हे जग तुला इकडं दुःखाचं वाटतंय का? स्वतःच्या आवाजाचा गळा दाबून तू तिकडे सुखात आहे असं म्हणतीस काय? याला काही अर्थ आहे का सावली? तर जगन्नाथ आता व्यंकटेशला विचारतो की व्यंकटेश, सावली तिकडे सुखात होती का रे? तर उभा राहत व्यंकटेश म्हणतो की नाही काका, मी तुम्हाला सांगतो की एका वर्षात मी एवढं इथे सावलीला आनंदात बघितलं ना तेवढं तिथे कधीच नाही. सावली म्हणते की पण आता काय घडतंय तुम्हाला माहिती आहे ना? ते पत्रकार, ती भैरवी पुन्हा आली आणि पत्रकार भैरवी माई सगळेजण मला शोधायला निघालेत. आता मी काय करू असे सावली आता जगन्नाथला बोलते. आणि डोक्याला हात लावत आता सावली म्हणते माझ्या आयुष्यात काय होणार आहे ते आता मलाच माहिती नाही आहे. तेव्हा मग जगन्नाथ म्हणतो की जा ना मग सत्याला सामोरं. भूतकाळातील सत्याला का घाबरतेस तू एवढं सामोरं जायला? आणि नीतीने तुला आवाहन केलं तर आपल्या भूतकाळातील जगापासून तू किती दिवस सत्यापासून लपून राहणार आहेस सावली, असे जगन्नाथ सावलीला विचारतो. आणि मग त्या तिलोत्तमाचे खोटे आरोप सहन करून तू गप्प का बसतेस असा प्रश्न आता जगन्नाथने सावलीला केलेला असतो. आणि आता जगन्नाथ म्हणतो की जा त्या सत्याला सामोरे आणि कर स्वतःला सिद्ध. तर आता सावली म्हणते की नाही बाबा. आणि आता सावली म्हणते की काही जरी झालं तरी माझ्या त्या जुन्या आयुष्यासाठी आणि माझ्या आबीरसाठी मी माझं आयुष्य धोक्यात टाकू शकत नाही. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की एवढं लक्षात ठेव सावली, या जगाने आणि कोणी किती जरी तुला शोधायचा प्रयत्न केला तरी तुझा बाप हा तुझ्या पाठीमागे ढाल बनून उभा राहील. आणि हा माझा शब्द असल्याचे जगन्नाथ आता सावलीला सांगतो. तेव्हा आता सावली खुश होते. इकडे आता ओवी ही स्कूलमधून घरी येते आणि इकडे आता पटकन बाबा अशी हाक मारून ओवी आता सारंगकडे धाव घेते. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय झालं आज शाळेत ओवी बाळा, आणि आलीस तू? कुणाला किती मारलंस का आज? तर आता ओवी म्हणते की शाळेत ना धम्माल मजा आली. आणि आबीर मला सारखं विचारत होता आम्हाला तुझ्या घरी जेवायला कधी नेणार आहेस म्हणून. आणि तेवढ्यात आता ओवी ही पळत पळत तिथे येते आणि तो खंड्याचा मोबाईल घेते. तेव्हा तो मोबाईल चालू झाल्याचे आता ओवीला समजते आणि पळत पळत तो मोबाईल सारंगकडे देत ओवी म्हणते बाबा मोबाईल चालू झाला. आणि हे कसलं सरप्राईज? तर सारंग तो मोबाईल बघतो पण त्यामध्ये आता पासवर्ड आलेला असतो. तर आता ओवी म्हणते की कर ना बाबा चालू, कोणाचा आहे? तर सारंग म्हणतो की अगं ओवी जा बरं, तू त्याला पासवर्ड आहे तो काही आता उघडणार नाही. सारंग म्हणतो तू काही काळजी करू नकोस ओवी, टेक्निशियनकडे जावं लागेल आणि याचं लॉक उघडावं लागेल. आणि इकडे आता मीडियावाले जगन्नाथच्या घरी आलेले असतात. मीडियावाले आता जगन्नाथला सावलीविषयी प्रश्न विचारतात. आणि तेव्हा लगेच आता जगन्नाथ म्हणतो की मी मीडियाचा आदर करतो म्हणून मी तुमचे प्रश्न द्यायला तयार आहे. आणि त्या अगोदर जगन्नाथ म्हणतो की तुम्ही अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता ते पत्रकार म्हणतात सर अगोदर तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. सावलीसाठी तुम्ही गुरुकुल सुरू केलं आणि सावलीला तुम्ही मानसकन्या मानताय. आणि तो पत्रकार म्हणतो की तेव्हा सावली कुठे आहे हे तुम्हाला नक्कीच माहीत असणार. तर आतून सावली ते सगळं लपवून ऐकत असते. जगन्नाथ म्हणतो की ती माझी मुलगी आहे आणि तिच्या आठवणीत मी गुरुकुल बांधलं हेही खरं आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की मी तुम्हाला खरं सांगू का, आत्ता ती कुठे आहे ना ते मला माहिती नाही, पण मी तुम्हाला एक सल्ला देतो. त्या भैरवी वजेच्या तुम्ही का नादी लागताय काय माहिती. आणि ते सगळं इकडे आता भैरवी राजकुमार आता टी व्हीवरती ऐकत असतात आणि बघत असतात. जगन्नाथचे बोलणे ऐकून आता जगन्नाथ कसा रिॲक्ट करतो हे ते बघू लागतात. आणि आता जगन्नाथ आता भैरवीला म्हणतो की अतिशय कपटी आणि पाताळयंत्री बाई आहे. तर भैरवी ती ऐकते आणि भैरवीला जगन्नाथचा राग येतो आणि तिचं अस्तित्व जवळपास संपलेलंच आहे, पण प्रसिद्धीत पुन्हा येण्यासाठी ती असले काहीतरी प्रयोग करत असल्याचे जगन्नाथ मीडियाला सांगतो. आणि मीडियावाले म्हणतात की पण त्यांनी सावलीला जुगलबंदीचं ओपन चॅलेंज दिलंय. जगन्नाथ म्हणतो अहो त्या भैरवीला ही सवय तर आहे, या अगोदरही सुद्धा तिने असेच चॅलेंज दिले होते. आणि जगन्नाथ म्हणतो की तिच्या कपटी आणि घाणेरड्या स्वभावामुळे तीच तोंडावर पडलेली आहे. तर राजकुमार ते ऐकून इकडे भैरवीकडे बघतो आणि त्यामुळे जगन्नाथ म्हणतो तुम्ही सावलीला शोधण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा केव्हा तिला जगासमोर यायचं असेल ना तेव्हा ती समोर येईल. आणि जगन्नाथ म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं सावली कुणालाही भीक घालत नाही.
आणि आता तो व्हिडिओ ऐकताच आता भैरवी म्हणते की हा जगन्नाथ खोटं बोलतोय आणि मला माहिती आहे ना सावली कुठे येते, एक नंबरचा नाटक करतोय. आणि आता भैरवी म्हणते की त्यासाठी मला गुरुकुलातच जावं लागेल, चल राजकुमार. तर राजकुमार म्हणतो नाही नाही मी नाही येत, कारण ना आता मी तिकडे अजिबात फिरकणार नाही. आणि इकडे आता मीडियावाले जगन्नाथला म्हणतात की तुमच्या बोलण्यावरून आम्हाला असं वाटतंय की नक्की सावली जिवंत आहे ते. आणि आता जगन्नाथ म्हणतो की माझी सावली जिवंत असू असे मी देवाकडे प्रार्थना करतो, पण ती जर जिवंत असेल तर तिचं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही, कारण तिच्या पाठीमागे सावलीसारखा तिचा विठोबा नक्कीच असल्याचे जगन्नाथ बोलतो. आणि तेवढ्यात आता स्कूलमधून आबिर आता पळत पळत जगन्नाथकडे येत म्हणतो की आजोबा, आणि जगन्नाथला मिठी मारतो. मीडियावाले आबिरला बघताच आता डचकतात. तर मीडियावाले म्हणतात की हा इथेच राहतो का आणि हा कुणाचा. आणि लगेच आता जगन्नाथ आबिरला डोळा मारत म्हणतो की हा माझा शेजारी आहे. आणि लगेच आता व्यंकटेशकडे बोट दाखवत जगन्नाथ म्हणतात की हे त्याचे बाबा. आणि जगन्नाथ म्हणतो की दिवसभर मुलांचे आईवडील कामाला जातात, मी इकडे एकटा असतो ना तेव्हा ते येतात माझ्याशी खेळायला, आणि त्यातूनच याला माझा खूप लाळा लागल्याचे आता जगन्नाथ बोलतो. आबिरसुद्धा होकार देतो. आणि जगन्नाथ आबिरला म्हणतो की जा फ्रेश होऊन ये, आज आपण चेस खेळूयात आणि त्यामध्ये मी तुला कसा चितपट करतो बघ. तर लगेच आबिर व्यंकटेशला म्हणतो चला बाबा, आणि दोघे बाहेर जातात. आणि लगेच जगन्नाथ आता मीडियावाल्यांना बाहेर घेऊन जातो. इकडे आता तिच्या बेडवरून पळतच आता मोनिका खाली येते आणि तिलोत्तमाला म्हणते की आई, अहो तुम्ही बघितलं आहे का मीडियावर, सोशल मीडियावरती, इंटरनेटवर काय राडा चालला आहे तो. तिलोत्तमा म्हणते जरा हळू बोल, आणि काय झालं. मोनिका म्हणते की त्याचा संबंध थेट आपल्या घराशी आहे, म्हणून मला राहवलं नाही आणि पळतच मी तुमच्याकडे आले. आणि आता तिलोत्तमा म्हणते की काय आहे बातमी. तर मोनिका म्हणते तुमच्या डोळ्यांनीच बघा, आणि तिच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ आता मोनिका तिलोत्तमाला दाखवते. आणि तिलोत्तमा तो व्हिडिओ बघताच आता डचकते. तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि भैरवी पुन्हा इथे आल्याचे सत्य तिलोत्तमासमोर येते. आणि तो व्हिडिओ आता तिलोत्तमा ऐकते. ज्या वेळेस मी सावलीला हरवेन त्याच वेळेस मी हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घेईल असे आता ते व्हिडिओतील भैरवीचे बोलणे आता तिलोत्तमा बघते. आणि तिलोत्तमा म्हणते की भैरवीबाई. आणि आता मोनिका म्हणते कोण आहे. तर तिलोत्तमा म्हणते की महानाटकी आणि महाधूर्तबाई आहे ही, US ला होती, तिकडे इकडे कशाला आली काय माहिती. आणि तिलोत्तमा म्हणते की आता ना ही इथे येऊन सगळी घाण करणार. आणि मोनिका म्हणते की तुम्ही तिचं रेकॉर्डिंग ऐकलं का, व्हिडिओ ऐकला का. ती इथे आली आणि आल्या आल्या तिने महाराष्ट्रातील सगळ्यांसमोर त्या सावलीला आवाहन केलं आहे. आणि मोनिका म्हणते की खरोखर आई ती सावली जिवंत असेल का. तिलोत्तमा म्हणते ती जिवंत असो किंवा नसो, माझं तिच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. आणि ज्या क्षणी ती मुलगी माझ्या दाराच्या बाहेर गेली त्या क्षणी ती माझ्यासाठी मेली आहे मोनिका. आणि त्या पोरीचं माझ्या घरात नावसुद्धा काढायचं नाही असे बोट करत तिलोत्तमा रागाने मोनिकाला सांगून तेथून निघून जाते. आणि ते मोनिका आता विचार करते की तिलोत्तमा, अगं तू किती शहाणी आहेस, एक शब्दाने तोंडातून काही पडू दिलं नाहीस. आणि मोनिका म्हणते की तुझी ही झाकलेली मूठ किती जरी प्रयत्न केले तिलोत्तमा तर जास्त दिवस झाकून राहणार नाहीये. आणि मोनिका म्हणते की लवकरच सत्य काय आहे ते बाहेर येणार आहे तिलोत्तमा, तू आता फक्त वाटच बघ. आणि इकडे आबिर आता सावलीकडे येतो आणि म्हणतो की आई ती माणसं कोण होती आणि त्यांच्या हातात कॅमेरा वगैरे काय होता. आणि आता सावली म्हणते की आबिर अरे आपलं गुरुकुल बंद झालं, त्याची चौकशी करायला आली होती. आबिर म्हणतो की हे बघ आई, तू एक काम कर, तू घरीच आता ना गाण्याचा क्लास सुरू कर, जसं बेळगावात घरीच गाण्याचा क्लास घेत होती अगदी तसं. आणि इकडे आता सावली म्हणते की आता जर बेळगावला गेलो तर. व्यंकटेश म्हणतो की अगं तू बेळगावला जाण्याचा विचार करते, पण रतन ना तिकडे टपूनच असलेला आहे. आता इकडे संध्याकाळी ओवी झोपलेली असताना पटकन दरवाजा उघडून अमृता आता सारंगच्या बेडरूममध्ये येते. आणि लगेच आता सारंग म्हणतो की काय झालं वहिनी. तर आता अमृता म्हणते की अरे दिवसभर मोबाईल बघितला की नाही. तर सारंग म्हणतो नाही ना, ते फोनच्या गडबडीत होतोय. तेव्हा आता अमृता म्हणते कोणता फोन. तर लगेच आता सारंग म्हणतो तो आम्हाला कॅम्पमध्ये सापडला ना, पण तो दुकानात गेलो होतो तर ते म्हणतात त्याचं बिल लागेल म्हणून. ते सगळं सोड बरं वहिनी, मला सांग काय बोलायला आलीस तू. आणि इकडे आता लगेच अमृता म्हणते की सारंग ती भैरवी पुन्हा आली. तर आता सारंग म्हणतो की परत आली आहे ती, तर अमेरिकेतला होती ना, मग परत कशाला आली. अमृता म्हणते की एवढंच नाही, तिने सावलीला जुगलबंदीचं आव्हान देखील केलंय. आणि सारंग म्हणतो की काय गरज आहे तिला हे सगळं करण्याची, आणि तिला कसं कळलं की सावली परत आली आहे म्हणून. आणि लगेच आता अमृता तिच्या मोबाईलमधील भैरवीचा तो व्हिडिओ सारंगला दाखवते. सारंग तो भैरवीचा व्हिडिओ ऐकतो. आणि इकडे आता अमृता म्हणते की सारंग आता सावली ही जगासमोर यायला वेळ लागणार नाही. आणि इकडे जर ओवीला कळलं की सावली ही
तिची आई आहे म्हणून, तर त्यावेळेस तुझी काय अवस्था होईल आणि ओवीची, तर ते तू नीट लक्षात घे असे आता अमृता सारंगला बोलते. तर सारंग विचारात पडतो आणि लगेच आता अमृता म्हणते की तुला आता स्टँड घ्यावाच लागणार आहे सारंग, सत्यासाठी आणि सावलीसाठी सुद्धा. आणि इकडे आता सावली जगन्नाथला म्हणते की बाबा, सत्य हे जगापासून फार काळ आता लपून राहणार नाही. आज पत्रकार आपल्या घरापर्यंत आले होते, उद्या आपल्या घरापर्यंत जग यायला वेळ लागणार नाही, तेव्हा आता काय करायचं. आणि इकडे आता सावली म्हणते की मला आता असं वाटायला लागलं की आबिरला घेऊन मी ना कुठेतरी लांब निघून जाणार आहे. तर जगन्नाथ म्हणतो हे बघ, वेड्यासारखं बोलू नकोस, हे घर तुझंच आहे सावली. आणि मीडियावाल्यांना सुद्धा आता खात्री पटली तू इथे नाही आहेस म्हणून. आणि आता सावली म्हणते की आबिर फक्त घरात राहत नाही, तो बाहेर खेळायला जातो, शाळेत जातो, आणि त्याच्या शाळेत जर कोणी विचारलं तर मग तो काय उत्तर देईल. आणि सावली म्हणते की त्याला शाळेत जाण्यापासून मी नाही थांबू शकत. आणि जगन्नाथ म्हणतो की मी तुला अगोदर सांगितलं होतं सावली, तू जगासमोर ये, त्या भैरवीच्या आव्हानाला आणि जगात तिची समोर येऊन जगाला आता तुझी ओळख दाखवायची गरज आहे म्हणून. आणि जगासमोर येऊन एकदाच काय ते संपून टाक असे जगन्नाथ सावलीला सांगतो. आणि सावली म्हणते की नाही नाही, मी माझ्या आबिरला घेऊन कुठेतरी लांब निघून जाणार आहे. तर तेवढ्यात आबिर तिथे येत म्हणतो की मला तुझ्याबरोबर यायचं नाही आणि मी इथेच राहणार आहे. तर सावलीला धक्का बसतो. आणि आता आबिरला समजावत खाली बसत सावली म्हणते की राजा आबिर, तू माझा गुड बॉय आहेस आणि हे सगळं मी तुझ्यासाठीच करते. तर आबिर म्हणतो आई तू खोटं बोलतेस. आबिर म्हणतो की जर तू माझ्यासाठी हे करते तर तू मला इथेच राहू दे, मला तुझ्यासोबत यायचं नाही. आणि आता रडतच आबिर म्हणतो की मी ओवीला सोडून कुठेच जात नसतो आणि तुला जायचं असेल तर जा. आणि रागाने आबिर आतमध्ये निघून जातो. आणि इकडे आता घरी येऊन राजकुमार विचार करतो की सावली आता कोणत्या जरी बिळात लपली असेल तर तिला आता जगासमोर यावाच लागेल. आणि एकदा का ती जगासमोर आली की मग तुझे हात राजकुमार तिच्या गळ्यापर्यंत पोहोचायला वेळच लागणार नाही. आणि काही जरी झालं तरी तिचे हात माझ्यापर्यंत पोहोचले नाही पाहिजे असे राजकुमार आता स्वतःशी बोलतो. आणि आता जर सावलीला आपलं सत्य कळालं तर काही खरं नाही असे राजकुमार आता विचार करतो. आणि आता विचार करत राजकुमार म्हणतो काहीतरी करायला हवं, आता असं गप्प बसून चालणार नाही. आणि लगेच आता राजकुमारला आठवतं की सूर्या याने आपल्याला एकदा फोन केला होता आणि काही काम असेल तर सांगा असे तो बोलला होता. ते आठवून आता पटकन राजकुमार सूर्याला फोन लावतो. आणि इकडे आता अमृता ही ओवीचा आवरत असते. तर आता ओवी म्हणते की काकू तू टेन्शन घेऊ नकोस, अगं बाबा ना त्याचं काम जरी असलं तर तो मला स्कूलला सोडून जाईल. आणि इकडे आता राजकुमार पुन्हा खंड्याच्या मोबाईलवर फोन लावतो. तर खंड्याचा मोबाईल चालू झालेला असतो आणि रिंग वाजू लागताच आता राजकुमार म्हणतो खंड्याचा मोबाईल चालू झालाय आणि इथेच वाजतोय. आणि लगेच आता तेवढ्यात आता ओवी ही ड्रॉवरकडे पळ घेते आणि म्हणते की काकू अगं तो मोबाईल चालू झालाय. तर अमृता म्हणते की अगं तो मोबाईल ठेव आधी, तुला शाळेत जायला उशीर झालाय. आणि आता तो मोबाईल ड्रॉवरमध्ये ठेवत अमृता ड्रॉवर बंद करते आणि ओवी ही स्कूलमध्ये जाते. आणि इकडे आता सारंग हा सावलीच्या घरी येतो. तर सावली मान फिरवते. सारंग म्हणतो की हे बघ सावली, मी तुझ्याशी वाद घालायला आलेलो नाहीये, मी तुझ्याशी बोलायला आलेलो आहे. आणि जर तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर मी जगन्नाथजी बरोबर बोलतोय, कुठे आहेत ते. आणि इकडे आता सावली म्हणते की इतके दिवस मीडियापासून मी माझी ओळख लपून ठेवली होती आणि मी कोणत्या तोंडाने मीडियासमोर येणार आहे तुम्हीच सांगा. आणि रडतच सावली म्हणते की जर आबिरला या सगळ्याविषयी कळलं तर त्याला माझ्याविषयी काय वाटेल, जर माझ्या भूतकाळाबद्दल आबिरला कळलं तर तो काय रिॲक्ट होईल. आणि सावली म्हणते की त्याच्या नजरेत मी उतरून जाणार नाही का, आणि जर तसं झालं तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही. तेव्हा आता सारंग सावलीला म्हणतो की जरा शांत हो. आणि इकडे आता सारंग म्हणतो की इकडे माझी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही आहे सावली, ओवीला जर माझ्या भूतकाळाबद्दल आणि नात्याबद्दल कळलं तर माझी काय अवस्था होईल. आणि सावली म्हणते की मी माझ्या मुलांचा जीव धोक्यात घालू शकत नाही आणि हे सगळं सोडून मी लांब निघून जाणार आहे. आणि सावली म्हणते की मला हे जगही नको आहे आणि मला भूतकाळही नको आणि मला भैरवी माई नको आणि कुणीही नको. आणि सावली म्हणते की मला फक्त शांततेत राहून माझ्या मुलासोबत शांततेत जगायचंय. आणि त्यानंतर इकडे आता जगन्नाथ आणि सावली दोघेही आता घरी असताना सावली म्हणते की बेळगावला जाणारी कोणती बस आहे. आणि सावलीने आता बेळगावला जायची तयारी केलेली असते. तर तेवढ्यात जगन्नाथ म्हणतो की सावली, भैरवी माईने तू जिवंत आहे हे आता भैरवीला कळलेलं आहे. तर तेवढ्यात आता घाबरतच सावली सारंगला फोन लावते आणि म्हणते की सारंग तुम्ही प्लीज लवकर या आणि मी माझ्या भूतकाळातील सत्य आबिरला कळू देऊ शकत नाही आणि कळू देणार नाही, तेव्हा प्लीज तुम्ही येथून आबिरला घेऊन जा. तर पटकन आता सारंग म्हणतो येतो लगेच. आणि सारंग आता सावलीकडे निघालेला असतो. आणि आता आबिरला सत्य कळू नये म्हणून सावलीने सारंगला बोलवलेलं असतं आणि पटकन आता सारंग हा
आता सावलीकडे येताच आता इकडे अबीरला सावली आणि सारंगच्या बोलण्यावरून आता अबीर हा सारंगचा मुलगा असल्याचे सत्य आता अबीर समोर येऊन आता सगळ्यात मोठ्या सत्याचा अबीरला उलगडा होऊन आता अबीर कोणते पाऊल उचलणार आणि इकडे आता सारंग हा सावलीच्या पाठीमागे उभा राहत आता भैरवीला आणि तिलोत्तमा राजकुमारला डावलून आता सारंग कसा आता विठोबासारखा सावलीच्या पाठीमागे उभा राहतो आणि पुन्हा कसा सावलीचा होतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब